आंबेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रत्यक्षात निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी निवडणुका कधीही जाहीर होतील या आशेने इच्छुक मंडळी कामाला लागलेली आहेत. आता या आंबेगाव तालुक्यामध्ये दिलीप वळसे आणि देवदत्त निकम जे गुरु शिष्याची लढाई सर्वश्रुत आहे. विधानसभेपासून आपण पाहतोय गुरुला शिष्याने चितपट करायचा प्रयत्न केला, परंतु यश आलं नाही, अपयश आलं. आणि तो वचपा काढण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. आता आपण ज्या गटामध्ये आहोत या गटाचं नाव आहे मला वाटतं कळम रांजणी गट. तर या गटामध्ये तुलसी भोर विरुद्ध काय त्यांचं नाव प्रिया प्रवीण नाही, त्यांच्या मिसेसचं नाव काय प्रिया का काय हा काय प्रियंका थोरात असं काहीतरी आहे. प्रीती थोरवे, सॉरी दिलगिरी व्यक्त करतो. प्रीती थोरात विरुद्ध तुलसी थोरात असा जिल्हा परिषद कळम रांजणी गटामध्ये तुलसी भोर विरुद्ध प्रीती थोरात असा सामना होण्याची शक्यता आहे. आता हा सामना होत असताना अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही, परंतु या तालुक्यामध्ये दोन शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना, त्याचबरोबर एकनाथ शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे एकत्र आलेले दिसत आहेत. म्हणजे अशा प्रकारची युती, या युतीला काय म्हणायचं. पवार साहेबांसोबत आमची प्रचंड निष्ठा आहे. आता पवार साहेबांना न विचारता अशा प्रकारे युती झाली किंवा कसं माहीत नाही. विजयाची गणितं कशी असतील हे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत शंकरराव टेमगिरे. टेमगिरे साहेब, काय सांगाल या गटामधली विजयाची गणितं तुमची कशी असतील? या गटामध्ये आमची चेअरमन साहेबांची तुतारीची तिन्ही पण राजनीती कीर्तन वाघ मंडळी आपण चर्चा व्यवस्थित करू. जिल्हा परिषदेचा हा गट कुठला? कळम रांजणी. या गटामधून जडपीचे उमेदवार कोण? सचिन आपलं कीर्तन वाघाची मंडळी जिल्हा परिषदेला प्रवीण थोरात, त्यांच्या मिसेस त्यांच्या मिसेस म्हणजे प्रीती थोरात. आणि समोरून कोण आहे घड्याळाकडून? सचिन बोर, तुलसी बोर. हा. आणि पंचायत समितीला कोण आहे तुमच्याकडून? कीर्तन वाघ, त्यांच्या मिसेस. हा. आणि तिरंगा दाब्याची त्यांची मंडळी, बालेराव त्यांची एक मंडळी. अच्छा, काय निवडणुकीची गणितं कशी असतील? तुम्हाला विजयाला स्कोप कसा आहे? विजयाला स्कोप कसा आहे? आमचा हा राजनी कळम गट पहिल्या चेअरमनला चांगला हेच होता आणि आता तसं राहील, तिच्यापेक्षा पण आता थोडा चांगला राहील. मला एक सांगा, ज्या शिवसेनेबरोबर जायचं नाही, ज्या भाजपसोबत जायचं नाही, माझा मुद्दा समजून घ्या. ज्या शिवसेनेसोबत जायचं नाही, जी शिवसेना भाजपसोबत सत्तेत आहे त्यांच्यासोबत तुम्ही जायला तयार झालात, आणि जी तुमची खरी राष्ट्रवादी म्हणजे एकत्र चुलत्या पुतण्याची, तिथं मात्र तुम्ही युती करत नाही, मग याला काय म्हणायचं? आता काय पाहिजे का, राजकारणात असं झालेली कोण कोणचे हेच कळत नाही. शिवसेना कुठं, राष्ट्रवादी कुठं, हा राहिलच नाही. आता स्थानिक असं कार्यकर्त्यांनी नेमकं ठरवायचं काय, करायचं काय. पक्ष एकत्र मिक्स का करत नाही? असं वेगवेगळं काय, डायरेक्ट एकच पक्ष करून टाका ना. विधानसभेला तर करायला होतं ना, असं विधानसभेला झालं असतं, आता वेळच नाही आली. तुम्ही ज्या पद्धतीनं दोन शिवसेनांनी तुमचे धनुष्यबाण, मशाल, तुतारी एकत्र केली की नाही, असं जर एकच पक्ष केला तर मग आता एकच पक्ष तयार केलं तर काय होईल? नाही, आता कसं काय एकच पक्ष होईल? आता दादा त्यांच्यामध्ये गेला ना. राष्ट्रवादीचं सोडून द्या, आमच्या मशाल, तुतारी, धनुष्यबाण कुठेतरी एकच चिन्ह लढा ना. एकाच चिन्ह आता त्याच्या समजा प्रवीण थोरातांचा पक्ष कुठला? त्यांचं एकनाथ शिंदे म्हणजे धनुष्यबाण. ते कुठल्या चिन्हावर लढणार? त्यांची मिसेस आता आमच्या तुतारीवर लढणार आहे. मग आता हे गणित कुठलं गणित? आता सत्तेसाठी, आपल्या याच्यासाठी सत्तेसाठी येण्यासाठी काहीतरी ताकद लावली पाहिजे ना आपल्याला. समोरची जर समजा आपल्याला असं आहे टांगापलटी करायला, मग आपल्याला खंबीर नेतृत्व उभं केलं पाहिजे ना. आता सुरेश बोरंते, त्याला जर आम्ही म्हणलं आमच्या तुतारीवर लढा, ती लढणार आहे का? नाही लढणार. त्यांच्या पक्ष तिच्यावर लढायचं, पण आपली युती करायची बस तिघांची. एकनाथ शिंदेचे तालुका प्रमुख आहेत थोरात, ते कसं काय तयार झाले तुमच्या चिन्हावर लढायला? चिन्हावर लढायला काय आता कुठं असं राहिलेले? एकनाथ खडसेचं काय झालेले, सून एका पक्षात आहे, तू एका पक्षात आहे, मुलगी एका पक्षात आहे. तुम्ही त्यांचा आदर्श घेतला? आदर्शच नाही काही, पण जगात तेच चालू आहे ना. आता स्थानिक तुम्ही पवार साहेबांच्या सोबत का राहिले, अजित पवारांकडे का गेले नाही, त्याचं कारण काय? नाही, कारण काही नाही. आता कारणच काय, असंच काय. आता शरद पवार आणि अजित दादा ते बाजूला झाली. बरोबर ना. म्हणजे तुम्ही काय म्हणाले,
आम्ही निष्ठावंत, आम्ही साहेबांच्या सोबत. पवार साहेबांचं आहेत मग ना. पवार साहेबांनी सांगितलं एकनाथ शिंदेबरोबर युती करा. नाही युती करायला पण आता स्थानिकच अशी लडबडीत ना. स्थानिक लढबडी स्थानिक असं आहे ना, काय कळत नाही ना कोण कोणतं, मग असं होते ना. म्हणजे वळसे पाटलांचं आणि तुमचं जुळत नाही, म्हणजे निकम साहेबांचं आणि वळसे साहेबांचं, चेअरमन म्हणून साहेब हे सगळं आटापेटा. बरोबर आहे, बरोबर आहे. चेअरमन साहेबांचं आणि नामदार साहेबांचं जुळत नाही. मग खालच्या कार्यकर्त्याला कोड्यात पडल्यासारखे झाले ना. नेमकी नेत्यांच्या युगोपायी पक्षाची फरफट, कार्यकर्त्यांची फरफट असं होत नाही. नाही आता जे चेअरमनचे खंबीर कार्यकर्ते आहेत, ते चेअरमन मागच राहणार ना. उद्या चेअरमन देवदत्त निकम यांचं काम चांगलंच आहे, त्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. परंतु पक्षाची भूमिका जर वेगळी असेल मग कार्यकर्त्यांनी खाली भूमिका वेगळी घेणं योग्य. आता काय झालं माहिती का, पक्षाची आमची भूमिका अशी, चेअरमन साहेब म्हणले आपल्याला हाई इथं जागेवर राहायची, जरी उद्या त्यांनी पक्ष इकडं तिकडं काही जरी झालं पण आपल्याला तुतारीवर लढायचे. या संदर्भामध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्याशी काही बोलणं वगैरे झालं? बोलणं तर चेअरमन साहेब झालं असं बोललं, पण आता अजून होणारी चर्चा, समजा आज उद्या चर्चा होईल त्यांची. तुमच्या गटामध्ये आपण जे फ्लेक्स पाहतो तर शिवसेनेचे कार्यकर्ते, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्त्यांचे फोटो, बॅनर एकत्र पाहायला मिळतो. म्हणजे आता मी आमच्या तिघांची युतीच करायची ना. तुमच्या वळतीमध्ये मी काही फ्लेक्स पाहिले, त्याच्यामध्ये शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख, तुमचे निकम साहेब, खासदार कोल्हे साहेब, पवार साहेब यांचा फोटो एकाच फ्लेक्सवर आहे ना. उद्धव साहेबांचा आहे. याचं हे काय? युतीच तिघांची युतीच करायची ना आम्हाला. आमचा संघर्ष कुठे आता घड्याळ. म्हणजे वळसे पाटील हटाव? नाही तसं काय म्हणा, घड्याळ हटाव. मग तसंच म्हणावं लागत ना. आता युती आमची तिघांची करायची म्हणलं मग आपल्याला तसंच म्हणावं लागेल ना. पण उद्या पवार साहेबांनी निर्णय घेतला जिल्ह्यामध्ये की आपल्याला दोन्ही राष्ट्रवादीची युती करून एकत्र लढायचं, तर मग तुमची भूमिका काय? मग आमची भूमिका कसं, चेअरमन साहेब जे म्हणून ती भूमिका आमची. चेअरमन साहेब जिकडं तिकडं आम्ही. पक्षाचे जे प्रमुख आहेत शरद पवार, त्यांनी जर भूमिका वेगळी घेतली तर? आता जर भूमिका वेगळी घेतली पण ते चेअरमन साहेबांनी निर्णय घ्यायचा ना. तो चेअरमन साहेबांनी, आता खालचे कार्यकर्ते काही निर्णय घेऊ शकणार का? आम्ही जर चेअरमन साहेबाला उद्या म्हणलं काही ऐकणार का नाही ऐकणार, चेअरमन साहेबांनी भूमिका जी घेईन ती आम्हाला मान्य राहील. बाकी काही तुमची निष्ठा निकम साहेबांवर, पवार साहेबांवर नाही? नाही, पवार साहेब आहे असं नाही ना. पण आता शेवटी पवार साहेब आहे. पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि आपले चेअरमन साहेब. खासदार कोल्हे साहेब म्हणाले की आपल्याला शिवसेनेसोबत जायचं नाही एकनाथ शिंदेच्या, आपल्याला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवायची, तर काय भूमिका राहील? नाही, आमची भूमिका काहीच राहणार नाही. आमची भूमिका चेअरमन साहेब जी म्हणून ती आम्हाला मान्य. निष्ठा चेअरमन साहेबांना, देवदत्त निकम यांच्यावर. देवदत्त निकम साहेब जे म्हणतील तेच आम्हाला मान्य. आता जो कळंब रांजणी गट आहे, किती गाव आहेत? आता आमच्या इकडचे खालची 9 गावं आहेत आणि सगळे चासापासून खाली आमचा हा गट आहे. तर झेडपीला कसा प्रतिसाद राहील? मागच्या वेळेला सुद्धा अशीच लढत झाली. नाही, मागच्या वेळेला काय एवढी झेरो झाली, मागच्या वेळेला चांगली झाली. थोड्यावर प्रवीण थोरातची मंडळी 300-350 मताच्या फरकाने पडलेली आहे. जास्त यावेळेस जमेची बाजू काय? देवदत्त निकम सोबत म्हणून चेअरमन साहेबांचं जे लोकमत आहे ते आणि प्रवीण यांचं ते लोकमत आहे ते, आणि शिवसेना आणि तुतारी आणि धनुष्यबाण या तिघांची युती झाल्यावर काहीच अडचण नाही आम्हाला ना. हे झालं नेत्यांचं. मतदारांना तुमची युती मान्य आहे का? आता हे बघा, राजकारण आहे, काहीला मान्य होणार काहीला नाही होणार, हे चौकड चालूच राहणार आहे ना. आता आंबेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेची एकूण किती गट? 5 माहिती आहे तुम्हाला कुठले कुठले? एक आमचा हा गट कळंब रांजणी गट, गोडेगाव गट. चला आपण गोडेगाव गट, तिथे कोण तुमच्या युतीचे उमेदवार? तिथं आता अजून नक्की नाही मला. देविदास दरेकरांच्या बायकोचं नाव आहे. ते आता चालले, ते याच्यात सातगाव पेठमध्ये. हा, त्यांचं एक चालले आणि लांडवाडीचं त्या सरपंचाला चाललं होतं. अजून चालले, अजून त्याची युती पक्की होईल. अजून पुढचे कुठले गट? एक निरगुडसर गट. निरगुडसर गटामध्ये सरपंच का तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष? सरपंच धनुष्यबाणाची वय आणि पारगावची सरपंच बाई ती तुतारीवर लढणार आहे. त्या वळसेताई पण एक निरगुडसरच्या इच्छुक आहेत ना झेडपीला? इच्छुक आहेत, पण चेअरमन साहेब त्यांना थांबवतील. ते पण एक चांगले कार्यकर्ते आहेत. आता पण शेवटी निवडून आलेले पाहिजे ना, का असं पाहिजे ना नुसतं उभं राहायचं म्हणून उपयोग नाही ना. ताकद पाहिजे ना आपल्या, निवडून येण्याची क्षमता पाहिजे, सगळ्या बाजू पाहिजे, आर्थिक परिस्थिती सगळ्या बाजू पाहिजे, लोकमत पाहिजे, सगळ्या बाजू पाहिजे. नुसतं मी म्हणलं उभं राहायचं उपयोग नाही त्याला. रवी वळसे यांच्या विरोधामध्ये समोरून कोण उमेदवार असू शकतो? बंटी पाटील उभा राहणार आहे. आणि अरुण गिरे? अरुण भाऊ अजून जवळजवळ नाही अजून फिक्स झालं. अरुण भाऊचं चाललंय, आमच्याकडे यायचा विचार आहे, असा विचार चालू आहे अरुण भाऊचा. तुमच्या पक्षात जर आले
तर उमेदवारी कोणाला मग रवी वळसेंना का अरुण गिरेंना? ते आता चेअरमन साहेब निर्णय किती आपण मी म्हणून उपयोग नाही ना होणार. मी म्हणलं अरुण पावला द्या किंवा याला द्या असं नाही ना. ते चेअरमन साहेब निर्णय म्हणजे घेतील. अरुण गिरे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार? तर काय राजकारणात काय होते तुम्हाला तर माहिती आहे ना. रात्रीचं इकडे तर उद्या सकाळचं तिकडे त्याचं काय. शिवाजी आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभेच्या निवडणुकीवर आले, पण त्यांना काही त्या पक्षामध्ये अजून करमत नाही. चर्चा अशी होते का ते परत शिवसेनेमध्ये जाणार. त्यांनी शिवसेनेमध्ये जावं की आहे इथे थांबावं? नाही आता दादांचा कसं आहे त्याचा मोठा नेता आहे, त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. पण एक कार्यकर्ता म्हणून काय चर्चा चालू आहे का दादा 2 दिवसात धनुष्यबाणात येणार आहे अशी चर्चा चालली. आता जागेवर थांबलं दादाला तर दादाची किंमत कमीच होती असं एक अंदाजे अशी चर्चेतून लोकांचा ऐका येते व दादानी पहिली मूळ चूक करायलाच नव्हती लागत. दादानी पक्ष सोडायचं नव्हतं लागत. दादा आज पक्ष सोडायचा, दादा आज खासदार असता. ही जनतेच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. दादानी जिथं पक्ष सोडा तिथं दादाचा विषय संपला असं झालं. आता अरुण गिरे जर तुमच्याकडे आले तर त्या गटामध्ये कुठल्या चिन्हावर उभे राहणार? आता ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याच्यावर राहणार ना अवलंबून. तू तरी देते ऑफर दिली असेल ना तुतारीमध्ये या का अजून धनुष्यबाणामध्ये? तसं काही विषय नाही ना. तसं काय अजून विषय नाही. अजून आलेच नाही तर आपण लगेच कसं काय घड्याळ म्हणायचं. सोडणार एवढं माहिती आहे. आजची चर्चा चालू आहे म्हणजे अरुण भाऊची नाही दादाचा पण विषय आहे का ते दोघे पण पक्ष सोडणार आहेत एवढ्या 2 दिवसात सोडणार आहेत अशी चर्चा चालू आहे. अशी चौकडं ऐकायला भेटते. तर मावळातली काय परिस्थिती राहील? मावळातला गट 100% तुतारी हा पक्ष लागणार 100% बरं 1000%. कारण मी रोज चेअरमन साहेबाबरोबर वरच्या मावळ जाते. आमची मिटिंग झाली तिथं चेअरमन साहेबांची त्यांच्या संग मिटिंग झाली. तुम्हाला लय नाही सांगत त्यांचे 200 कार्यकर्ते होते. 200 कार्यकर्त्या चेअरमन साहेबांनी विचारलं तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा. त्या माणसाने एक अर्ध्या तासात निर्णय घेतला का बा आमचा हा माणूस उभा करा, आमचा तो माणूस उभा करा, आमचा तो माणूस उभा करा. अर्ध्या तासात फायनल मिटिंग झाली. तिथं लगेच जेवण खावण म्हणजे तो गट 1000% निवडू लागत. तो एक गट लागत, आमचा एक गट हा कळंब राजनी गट हा 1000% निवडणार. कोणी उभं राहू द्या. आता त्याला ते म्हणणार आम्ही निवडून येणार, आम्ही म्हणणार आम्ही निवडून येणार. पण 1000% आमचे दोन्ही गट येणार. राहिला अवसरी तो गट तर तिथं पण चेअरमन साहेबांनी चांगलं उमेदवार असलं. आता हे सरपंच आणि ती सरपंच बाई आणि अजून एखादं तो दिला तर तो सुद्धा गट आमचा जेडपीला आमचा तो पण जवळजवळ 100% सांगतो आमचं 5ही गट लागतील अशी आम्हाला खात्री. म्हणजे वळसे पाटलांना एक पण जागा नाही मिळणार? 100% कवचित बाया खांदो इकडे तिकडे होते नाही तर जेडपीच्या 5 जागा आहे. मग त्या 5च्या 5 आमच्या लागतील असं आम्हाला खात्री आहे. पण फक्त आमच्यात एक विचार झाला पाहिजे. तिन्ही पक्षाचा एक विचार झाला तर 100% आमची सीटं लागणार. पार 1000%. म्हणजे वळसे पाटलांना कोंडीत पकडण्यासाठी तुम्ही सगळे वैचारिक धारा बाजूला ठेवून 3 पक्ष एकत्र आले. ते करावं लागणार आहे ना. आता असं नाही ना कुठं तर लढायचं का नुसतं उभं राहायचं आणि पडायचं उभं राहायचं आणि पडायचं. आतापर्यंत आम्ही हिच्यात दिली विरोधातच राहून आमचं सगळं उमेदवार असं झाले. आता इथून वर काहीतरी केलं पाहिजे ना. चेअरमन साहेबांनी कमीपणा घेतला आताच्या वेळेला. उलट नाही तर चेअरमन साहेबाला काही माणसं नाही उभी करायला. माणसं आहेत पण चेअरमन साहेबांचा काय विचार आहे बा आपल्याला आपली सगळी सीटं निवडून आली पाहिजे. कोणी उभं राहा फक्त निवडून आली पाहिजे. चेअरमन साहेबांचं हे मत आहे. प्रत्यक्षात तुतारीचा उमेदवार कुठल्या जिल्हा परिषद गटामध्ये उभा केला जाणार आहे? काय तुतारीचा उमेदवार तुतारीचा कार्यकर्ता चाललंय आमचं तेच ना. कुठल्या गटामध्ये बा एखादा कार्यकर्ता जो तुतारीचा आहे? नाही आता चेअरमन साहेबांचं काय मत आहे माहिती का. आता त्यांची लोणीमध्ये सुद्धा चेअरमन साहेबांचं काय मत चाललंय त्यांची येईन बाई उभी करायची होती. पण समजा एखाद्या कार्यकर्त्यांनी 10-20 कार्यकर्ते जर म्हणले बा त्याला थांबवा आम्हाला दुसरा तर चेअरमन साहेबांची ती पण तयारी. आपल्याला फक्त निवडणूक हरायची नाही आपल्याला निवडणूक जिंकायची. त्याच्यासाठी काही करा कोणाला माघार घ्यायला लावायची कोणाला काय करायचं ती चेअरमन साहेबांची तयारी आहे. ही बायलीला सुद्धा त्याची तयारी बसवायची. काय विहीनबाईंचं काय नाव? वाळुंज म्हणून आहेत आता सगळं आपल्याला वाळुंज म्हणून. हा पण त्याची इच्छा आहे का बा फक्त निवडणूक ही लढायची आपल्याला ही हरायची नाही ही लढायची. त्याच्यासाठी कोणी माघार घ्या कोण काय करा फक्त निवडणूक 100% लढायच्याच आपल्याला. आता हे तुम्ही जे सांगताय कळंब राजनी गटामध्ये 100% विजयी इतर 4 गटही 100% विजयी म्हणजे वळसे पाटलांच्याकडे ताकद नाही? ताकद आहे ना कोणामध्ये ताकद नाही. पण आता काय माहिती का लोक थोडी नाराज आहेत. असं काही नाही लोक नाराज आहेत. इथं आता आमचे तुम्हाला सांगतो तुळशी सचिन बोराची मंडळी त्याला 5 वर्ष त्यांनी फक्त ना 5 वर्षात आमच्या इकडे 5 दिवस सुद्धा आलेले नाहीत. कोणत्या सुखात दुःखात कशात यायला पाहिजे ना. निवडून दिले म्हणलं काय लग्न कार्यात म्हणा सुखात दुःखात म्हणा कोणती तरी यायला पाहिजे ना. कधीच नाही आले. या 5-6 वर्षामध्ये ते बाकुडं आम्हाला दिसले सुद्धा नाही. काही लोक त्याला ओळखती नाहीत. आता ठराविक आमचा निवडून दिलं कोणी होतं? निवडून त्यांनीच दिले ना. त्यावेळेला चेअरमन साहेब त्यांच्याकडे होते ना. आता मला एक सांगा
मागच्या 5 वर्षामध्ये कोरोना 2.5 वर्ष होता, त्याच्यानंतर प्रशासक आलं, हे तर मान्य आहे का नाही? अहो तिच्या अगोदर 5 वर्ष गेले ना, कोरोना आल्याच्या नंतर आता 3 वर्ष होते, मग त्यांनी यायला पाहिजे, जनतेत अच्छा, यायला पाहिजे ना. लोकांमध्ये मिक्स व्हायला पाहिजे. लोकांमध्ये जनतेमध्ये मी होतो, असू काय नसू, पण जनतेमध्ये आता चर्म साहेब जरी आता नाही, पण जनतेत आहे ना. रोजची त्यांची गाडी 300-400 किलोमीटर जाते, मग कशाच्या जीवा जाते. आतापर्यंत ते काय म्हणायची बुवा कारखान्याची गाडी, बाजार समितीची गाडी, आता कारखान्याची बाजार समितीची गाडी आहे का त्यांच्याकडे, मग ते हिंडतच ना. मग तसं यांनी सुद्धा जनतेमध्ये यायला पाहिजे, लोकांच्या सुखात दुखात गेलं पाहिजे ना. हे कधी घडतच नाही ना. तुमचा उमेदवार कधी लोकांमध्ये असतो? आमचा उमेदवार कोणता नाही. आता तुम्ही प्रवीण तर बघा, विचारा कोणाला, पण प्रवीण आत्ता फोन करा, प्रवीण कुठे नाही असं नाही. प्रवीण सगळ्यात जास्त सुखात प्रवीणचा नंबर तुमच्याकडे आहे? प्रवीणचा नंबर आहे माझ्याकडे. लावा, फोन उचलते का बघू. बघू नक्की कार्यकर्त्यांना किती नेते स्पेस देत आहेत आणि फोन उचलतायत, काय म्हणतायत, आपल्याला कळन तरी ना काय खरं आणि कशा प्रकारे कार्यकर्ते नेते यांचा एकोपा आहे. प्रवीण थोरात यांच्या मिसेस प्रीतीताई थोरात आणि तुलसी थोरात यांचा कळम राजनी गटामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. पंचायत समितीचं ठीक आहे, जेडपी बरोबर आणि पंचायत समिती एकमेकाच्या बरोबर शिटांना सपोर्ट चांगला मिळतो. प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या उमेदवारावर चर्चा होत असते. प्रीतीताई थोरात आणि तुलसी भोर हा सामना राजनी गटामध्ये अधिकचा रंगणार आहे. त्याचं कारण असं आहे की देवदत्त निकम यांचं मतदान या गटामध्ये म्हणजे नागापूर गाव या गटामध्ये येत असल्यामुळं देवदत्त निकम पूर्णपणे ताकदपणा लावणार आहेत आणि वळसे पाटलांना कोंडीत पकडण्यासाठी किंवा वळसे पाटलांना चितपट करण्यासाठी दोन्ही शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सध्या तरी एकत्र आलेली आहे. आता भविष्य काळामध्ये पक्ष नेतृत्व काय सांगतंय, शिवाजी आढळराव राष्ट्रवादी काँग्रेस सोडतायत का, अरुण गिरे इकडे इन्कमिंग होत आहेत का, राजकारणामध्ये हल्ली कुठलीही गोष्ट अशक्य नाही. परंतु मतदारांना हे सगळेच नेते मंडळी गृहीत धरतात. मतदारांनो, तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय, जो कामाचा आहे, जो तुमचे प्रश्न सोडविल, त्याला तुम्ही निवडून द्यायला हवं. आता बघूया, दादा म्हणजे शंकरराव टेमगिरे अरुण गिरेंना फोन लावतायत, अरुण गिरे फोन उचलतायत का आणि काय म्हणतात. तुमच्याकडे नंबर आहे ना? पण नंबर आहे ना, नंबर तर मी माझ्याकडे असेल तर मी माझ्याकडे पण बघतो. अरुण गिरे, अरुण गिरे, घ्या नंबर. नंबर आहे 989067 67 हां 68 91 91 60 बरोबर ना. 91. अरुण गिरे यांनी देखील जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष म्हणून चांगलं काम पाहिलेलं आहे. एक चांगला कार्यकर्ता आहे. ते अगोदर वळसे पाटलांच्या सोबत होते, नंतर शिवाजी आढळराव बरोबर गेले आणि आता पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेत. हॅलो आता ते पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर आहेत. बघू इथं काय होतं. भाऊ काय चाललंय? काय नाही, निवांत आहे. ऐकलं का, भाऊंना फोन केला, भाऊनी लगेच उचलला का नाही 0 मिनिटात. शिवसेनेमध्ये येणार म्हणून? नाही, शिवसेनेत येणार नाही. अरुण भाऊचं प्रेम आहे सगळ्या हिच्यात आंबेगाव तालुक्यामध्ये. पक्ष कुठला? पक्ष कुठला असला तरी अरुण भाऊचं प्रेम सगळ्या लोकांना आहे. ते शिवसेनेत येणार कधी? आता अरुण भाऊचा त्याचा निर्णय, आम्ही कसं काय म्हणणार अरुण भाऊ आमचं तुमची घेणार. काय ठरली ना मीटिंग मीटिंग अजून अरुण भाऊ काय हा? भाऊ वाणीभाऊ साहेबांचं अरुण भाऊ कधी येणार आहे इकडं? वाणी बाबा आहेत का काय? हा 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 तुम्हाला कुठं भेटले? ते आपल्या घरी आलेत. असं वाटतं चर्चा तर होणारच, चर्चा तर होणारच. हा? गिरे साहेब, शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेस? का बरं? जिल्हा परिषदेला शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेस? अहो का पण तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, आता तुम्ही इलेक्शन लढणार, समोरून पण मंडळी आहेत. मग समजा पक्ष नेतृत्वाने जर बंटी पाटलांना उमेदवारी दिली तर अरुण गिरेंची भूमिका काय राहील? नाही, पण का देतील त्यांना उमेदवारी? का देतील? समजा असं झालं तर? पण तर ते याच्यात उत्तरच नाहीये. त्यांना का देतील हा प्रश्न आहे माझ्या. मग तुम्हाला खात्री आहे अरुण गिरेंना उमेदवारी मिळेल? आता
लागेल त्यांना. त्यांनी कसं आहे, त्यांनी स्वतः नेत्यांनी ठरवलेले प्रत्येक माणसाला एकच पद द्यायचं. आता शंकरराव टेमगिरे असं म्हणाले अरुण गिरे आमच्या पक्षामध्ये येणार आहेत. त्यांचा पक्ष मित्र पक्ष आहे आमचा. अच्छा, मित्र पक्ष काय? तुमचा मित्र पक्ष कसा काय? त्यांचा जो पक्ष आहे तो शरद पवार पहिलेपासून माझे मित्र आहेत, व्यक्तिगत मित्र. व्यक्तिगत मित्र. आता मला सांगा, जर जिल्ह्यामध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली तर इथं मात्र 2 शिवसेना आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, मग हे कसं? नाही, एकमेकाचे मित्र असतील ना ते. मग तुम्ही आणि देवदत्त निकम एकत्र येणार? हं? तुम्ही आणि देवदत्त निकम एकत्र येणार? नाही, शंकररावचं सांगितलं मी, साहेब. अहो, त्यांनी तुमच्याबद्दल सांगितलं की अरुण गिरे आमच्या सोबत येण्याची शक्यता आहे, म्हणजे एकतर निकम साहेबांकडे येतील किंवा मग शिवसेनेमध्ये येतील. हं. काय मनात चाललंय काही? काय त्यांनाच माहित काय. तुमच्या मनात काही चाललंय का? माझ्या मनात काही चाललेलं नाही. तुमच्या डोक्यात काय आहे ते सांगा. मग आता आम्ही तुम्हाला जय महाराष्ट्र म्हणायचं का जय राष्ट्रवादी? नाही, पण तुम्हाला काय काही म्हणायचं, तुम्ही माझे मित्र आहेत, मिळू शकतात. आपल्यासोबत होते हे अरुण भाऊ गिरे, एक सरळ मार्गी माणूस आहे. जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष त्यांनी म्हणून काम पाहिलेलं आहे, एक लढवय्या कार्यकर्ता आहे. आता मला सांगा साहेब, भविष्य काळामध्ये या तालुक्यामध्ये तुमचं म्हणणं असं आहे की 2 शिवसेना आणि पवारसाहेबांचे राष्ट्रवादी एकत्र येऊन 5 जिल्हा परिषदेचे गट, 10 पंचायत समितीचे गट काबीज करणार का? तोच विषय आमचा, बाकीचा विषय काही नाही आम्हाला. आता गिरे साहेब ते म्हणाले अजून माझं काही नक्की नाही, चाललंय दमादमाने होणार आहे सगळी गाणी. झाकले मोठ सवाल. आता ते लगेच कस काय निर्णय घेऊ शकतात असं आहे ना. शेवटी दादाचा विषय म्हणजे आहे. वळसे पाटलांनी जर बंटी पाटलांना उमेदवारी दिली तर गिरे साहेब उडी मारू शकतात. ते सांगू शकत नाही, तसं होऊ शकते तो असं. चेहरा परच काय सांगतो ना. पण आता कसं आहे, चारा सांगायचं म्हणून बोलता येणार नाही ना आपल्याला लगेच. मंडळी, मोठाले नेते आहेत ते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पक्ष आपापल्या परीने तयारी करत असतो. आंबेगाव तालुक्यामध्ये देवदत्त निकम विरुद्ध वळसे पाटील हे सर्वश्रुत आहे. दोघांमध्ये आजही प्रचंड स्पर्धा आहे. एकमेकाबद्दल एकमेकाला व्यक्तिगत राग देखील आहे. कार्यकर्ते सुद्धा एकमेकापासून खूप दुरावलेले आहेत. हे दोघं म्हणजे एकमेकाचे गुरु शिष्य. निकम साहेबांनी आतापर्यंत जी काही कामं डेव्हलप केली त्यांच्यासोबत असताना तसं वळसे पाटलांनी सुद्धा त्यांना पूर्ण अधिकार दिले होते. देवदत्त निकम एक हुशार आहे, शेतकऱ्यांबद्दल त्यांना तळमळ आहे आणि विशेष म्हणजे 24 तास जनतेमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. आता ते सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत. जर उद्या पक्षाने भूमिका घेतली की जर आपल्याला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र निवडणूक लढवायची तर जिल्हा अध्यक्षांना सुद्धा ते मान्य करावं लागेल. आता बघूया पुढे काय होतंय, म्हणूनच चर्चा तर होणारच. टेमगिरे साहेब, आपण विघ्नर टाइमशी मन मोकळे बोललात. नमस्कार. आपल्याला मनापासून धन्यवाद. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आमच्या- प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.